तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी अतिशय युनिक आणि एकदम नवीन, यूट्यूबवर अजिबात तुम्ही कधीच पाहिलेली नाही अशी व्हिडिओ आणलेली आहे। तर आता हे आहे सामोसे। तर बघा, आता हे जे सामोसे आहे तर हे तेलात अजिबात तळलेले नाही आहे आणि याचं आतलं जे फिलिंग आहे ते सुद्धा मी वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं आहे। आणि हे जे आपले सामोसे आहे तर हे आपण बेक केलेले आहे आणि अतिशय सुंदर असे हे सामोसे लागतात। तेलात तळायची काहीच गरज नाही आणि एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ते बेल आयकॉन बटन आहे तर ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी नवीन जी व्हिडिओ टाकेल तर ही सर्वात तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 कप पीठ। तर हे 1 कप पीठ मी कसं घेतलेलं आहे, अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ असं इथे हे 1 कप पीठ मी घेतलेलं आहे। आणि यात थोडं चवीसाठी आपल्याला ओवा टाकायचा आहे। तर हा जो ओवा आहे तर हा हातावरती असं चुरून टाकायचा, म्हणजे याची चव छान लागते। आणि आता यातच टाकायचं आहे आपल्याला थोडं बेकिंग पावडर। तर बघा, इथे आपल्याला बेकिंग सोड्याचा अजिबात उपयोग करायचा नाही, बेकिंग पावडर थोडी टाकायची आपल्याला। आणि चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे आणि थोडं आपल्याला वरनं इथे मोहन देण्यासाठी तेल टाकायचं आहे। तर बघा, कच्चंच तेल आहे, गरम करायचं काम नाही। तर हे आपल्याला हे सामोसाची जी कणिक आपण मळणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हे मोहन द्यायचं आहे तेलाचं। तर आता हे छान असं आपल्याला एकजीव करायचं आहे। आताही मी इथे चमच्याने करते आहे, पण आता आपल्याला हे हाताने छान असं एकजीव करायचं आहे। आणि हे मोहन जर आपल्या या कणकेला चांगल्या प्रकारे नाही बसलं तर आपले हे जे सामोसे आहे तर हे छान असे कुरकुरीत तयार होत नाही। तर बघा, आता अतिशय युनिक व्हिडिओ तुम्ही बघणार आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी मध्ये अजिबात व्हिडिओ स्किप करणार नाही। तुम्ही जर शेवटपर्यंत ही पाहिली व्हिडिओ तर तुमच्या घरातील लोकांना सुद्धा तुम्ही तेलात फ्राय न केलेले समोसेची जी रेसिपी आहे तर ती बघून तुम्ही त्यांना हे करून देऊ शकतात। म्हणून ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि पहा, आता अशा प्रकारे आपल्याला हे तेलाचं मोहन इथे द्यायचं आहे। म्हणजे आपण जे मोहन दिल्यानंतर ही जी कणिक आहे, मैदा आणि कणिक आपण घेतले, त्याचा असा गोळा तयार व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं हे जे तेलाचं मोहन आहे हे चांगल्या प्रकारे इथे दिलं गेलेलं आहे। तर आता हे सर्व एकजीव झाल्यानंतर आपल्याला इथे हे कणिक जी आहे तर ही साधं पाणी टाकूनच आपल्याला इथे मळायची आहे। तर आता ही जी कणिक आहे ही थोडं आपल्याला घट्ट मळायची आहे, पातळ नको। तर ही घट्टसर कणिक आपल्याला इथे मळायची आहे। तर बघा, आता आपला इथे हा गोळा जो आहे कणकेचा हा मळून झालेला आहे आणि थोडं त्याला स्मूथ करण्यासाठी तेल सुद्धा मी ते टाकते आहे। आणि त्यानंतर सुद्धा आपला हा जो गोळा आहे तर एकदम सॉफ्ट तयार होणार आहे। आणि बघा मंडळी, आता हा जो गोळा आहे तर हा गोळा आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकायचा आहे, म्हणजे आपण त्यात जे ओवा, मीठ, बेकिंग पावडर वगैरे टाकलेली आहे तर ते छान अशी एकजीव होईल। तर त्यानंतर बघणार आपण पुढची आपली रेसिपी। तर आता इथे बघा, मी घेतलेले आहे बटाटे। तर आता मला जेवढे हवे होते तेवढे बटाटे मी घेतलेले आहे। तर मी इथे 2च बटाटे घेतलेले आहे। तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर तुम्ही जास्त बटाटे इथे घ्या। तर बघा, आता हे जे बटाटे होते हे मी उकडलेले होते आणि उकडल्यानंतर त्यांची साल काढून त्यांना असे थोडे बारीक केलेले होते मी। आणि त्यातच आपल्याला टाकायचं आहे आता हळद, मीठ, तिखट आणि आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा आपल्याला यात टाकायची आहे। तर बघा, आता ही पेस्ट मी तयार केलेली होती आणि ती सुद्धा आपल्याला यात टाकायची आणि आपली ही जी सामोसे आहे यांना खूप छान टेस्ट होते। आणि ते टाकल्यानंतर आपल्याला इथे थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि याचा सुद्धा छान आपल्याला असा गोळा तयार करायचा आहे। कारण हे जे सारण आहे तर हे सारण आपल्याला सामोस्यामध्ये भरायचं आहे, म्हणून याचा सुद्धा आपल्याला छान असा गोळा तयार करायचा आहे। तर बघा, आता आपला हा गोळा तयार होईल तोपर्यंत तुम्हाला मला एक सांगायचं आहे की तुम्ही ही माझी रेसिपी आहे ही कोणत्या शहरातनं बघता आहे, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे। तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला खूप आनंद होईल की तुम्हाला माझी रेसिपी ही पाहायला मिळते आहे। तर बघा, आता इथे आपण नो ऑइल ही जी त्याचं सारण आहे हे तयार करणार आहे। तर आता आपण नेहमी काय करतो, बटाट्यांची भाजी बनवतो त्यात सुद्धा आपण तेल टाकतो आणि त्यानंतर आपण ते सामोस्यामध्ये हे सारण जे आहे ते भरतो आणि सामोसे तयार करतो। पण इथे मी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे। आणि आता आपला हा जो गोळा आहे तर तो पण छान असा मिक्स झालेला आहे, एकदम स्मूथ आपला गोळा इथे तयार झालेला आहे। तर आता इथे काय केलं आहे, मी छोटे छोटेसे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि त्याची आपल्याला एक पुरी लाटायची आहे। तर बघा, आपण नेहमी सामोस्यांना असे पातळ पुरी लाटतो, एकदम जाड पण नाही, एकदम पातळ पुरी आपल्याला इथे लाटायची आहे। आणि आता आपल्याला हा सामोस्याचा आकार बघा, आता हॉटेलमध्ये जे समोसे असतात तर त्यांचा आकार हा वेगळाच असतो आणि आपल्याला तो आकार यायलाच पाहिजे असं काही नाही आहे। आपण पूर्ण रेसिपी ही समोस्यांचीच तयार करतो आहे। थोडा आपला जो शेप आहे समोस्यांचा तो थोडा इकडे तिकडे झाला तरी काही हरकत नाही, पण बघा मी कशा प्रकारे भरते आहे। तर या प्रकारे तुम्ही हे समोसे तयार करा।
अतिशय इझी अशी मी इथे रेसिपी तुम्हाला दाखवते आहे, काहीच कठीण नाही. हे बटाट्याची भाजी टाकल्यानंतर आपल्याला साईडला थोडं इथे पाणी लावायचं आहे, नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि हे तिघं बाजूने आपल्याला इथे आतमध्ये त्याला फिल करायचं आहे. तर बघा आता थोडा आपला हा समोस्यांचाच आकार येतो, पण एकदम असा परफेक्ट हॉटेलमध्ये जसा मिळतो तसा येत नाही. पण हा आपला समोसा इथे तयार झालेला आहे. तर बघा या प्रकारे मी हे सगळे समोसे इथे तयार करून घेतलेले आहे. अतिशय सोपी आणि इझी पद्धत आहे. घरी तुम्ही सहज समोसे तयार करू शकतात. आणि बघा आता त्याच्या मागच्या साईडला आपल्याला थोडं इथे वरती पाणी लावायचं आहे आणि तिथे आपल्याला काळी तीळ आणि पांढरी तीळ हे आपल्याला इथे लावायचं आहे. तर याने पण आपले समोसे जे आहे तर खूप छान टेस्टी लागतात. जेव्हा आपण ते बेक करतो त्यानंतर हे समोसे अतिशय वेगळे लागतात. फ्राय केलेल्या समोस्यांपेक्षा हे जे समोसे आहेत ते अतिशय सुंदर लागतात. तर तुम्ही ही जी माझी ट्रिक आहे नक्की तुम्ही ट्राय करा. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला तवा, डोश्यांचा तवा घेतलेला आहे मी. तर या तव्यावरती आपल्याला हे जे समोसे आहे तर हे बेक करायचे आहे. तर बघा आता तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, बघा आणि मी कसे समोसे इथे बेक केलेले आहे ते. तर मंडळी आता तुमच्याकडे जर हा तवा तर हा बहुतेक घरामध्ये असतो, जर नसला तुमच्याकडे तर तुम्ही फ्राय पॅनमध्ये केलं तरी चालेल. आणि बघा आता गॅस अतिशय लो ठेवलेला आहे आणि लो गॅसवरती आपल्याला हे जे समोसे आहे तर हे आपल्याला बेक करायचे आहे आणि वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि बघा आता खालून सुद्धा आपले हे जे समोसे आहेत तर हे छान असे बेक झालेले आहे. तर आता इथे मी अजिबात तेल वगैरे काही टाकलेलं नाही आहे, पण थोडं नंतर तेल आपल्याला इथे टाकायचं आहे. पण बघा आता तेल न टाकतात इथे खालच्या साईडने पहा या समोस्यांना किती सुंदर कलर आलेला आहे. आणि तेलात न तळता हे समोसे जर आहे तर हे डायबिटीस किंवा कोणी असे पेशंट वगैरे तुमच्या घरामध्ये जर असतील त्यांनासुद्धा हे खायला छान अशी ही समोस्यांची रेसिपी आहे. तर बघा आणि आपण थोडी बेकिंग पावडर टाकल्यामुळे आपले हे जे समोसे आहे तर हे थोडेसे फुलले आहे. तर बेकिंग पावडरसुद्धा तुम्ही आवर्जून टाका याच्यामध्ये. तर आता आपल्याला वरून थोडं तेल लावायचं आहे. तर बघा ह्या ब्रशने मी इथे तेल लावणार आहे. तर हे तेल लावल्यानंतर सुद्धा आपले हे जे समोसे आहेत ते छान बेक होतात. आता हे तेल लावल्यानंतर सुद्धा आपल्याला 5 मिनिटासाठी हे जे समोसे आहे तर हे झाकण ठेवून आपल्याला बेक करायचे आहे. तर बघा त्याच्या खालची साईड पहा किती छान झालेली आहे. अतिशय सुंदर आपले हे समोसे इथे तयार झालेले आहे. आणि मंडळी तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही जी रेसिपी आहे तर ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा आता ही खालची साईड आपण उलटल्यानंतर सुद्धा आपल्याला हे दोघी साईडनं तेल, ह्या ब्रशने आपल्याला इथे तेल लावायचं आहे. तर आता इथे हे जे तेल लावताना अजिबात कंजूसपणा करू नका, कारण आपण पूर्ण तेलामध्ये समोसे फ्राय करत नाहीये. थोडं तेल लावलं तरी चालेल. तर आता हे पुन्हा आपल्याला इथे झाकायचे आहे. तर बघा 2 ते 3 वेळा मी इथे हे झाकून हे जे समोसे आहे तर ते बेक केलेले आहे. तर ह्या अशा प्रकारे जर तुम्ही हे जे समोसे घरी तयार केले तर तुमचे सुद्धा समोसे माझ्यासारखेच तयार होणार आहे. तर बघा आता आपले हे समोसे आहे ते छान असे बेक झालेले आहे आणि आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढायचे आहे. आणि या प्रकारे जे बाकीचे राहिलेले जे समोसे आहे तर ते सुद्धा मी बेक करणार आहे. तर मंडळी तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि बघा आता इथे हे सर्व 2 बटाट्यांपासून हे जे समोसे आहे एवढे इथे तयार झालेले आहे. तर आतलं फिलिंग पहा किती सुंदर आहे. अजिबात तेल नाही, काहीच नाही आणि एकदम हेल्दी आपण इथे समोसे तयार केलेले आहे. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली तर मला अजून तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझ्याकडून अजून कोणती व्हिडिओ पाहायची आहे. तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये.